हॅलो, काय म्हणताय? गरज नाही वाटली मला या विषयावरती व्हिडिओ बनवा, पण काल माझ्या एका मैत्रिणीने मला मेसेज केला की माधुरी याच्यावरती व्हिडिओ बनवूया. आणि तो विषय म्हणजे असा होता की तो अधिक मास, धोंड्याचा महिना. आणि मला असं वाटलं की याच्यावरती काही गरज नाही आहे, कारण मला त्या गोष्टीचा कधी त्रास नाही झाला आहे. पण असं वाटलं की आपण नेहमी सगळ्यांसाठी या विषयावरती बोलतो, कुठल्या विषयावरती बोलतो, तर ह्या विषयावरती बोललं पाहिजे. आणि मला पर्सनली का नाही वाटलं बोलावं, कारण माझ्या सासरच्या मंडळींनी मला कधीही असं नाही म्हटलं की नाही अधिक मासामध्ये जावायला अंगठीच केली पाहिजे, सोन्याची साखळीच केली पाहिजे, किंवा चांदीच्या कधी वस्तू किंवा दागिना दिलाच पाहिजे, कपड्यालत्ता केलाच पाहिजे, असं कधी त्यांनी मागणी नाही केलेली. आणि जेव्हा माझं लग्न झालं त्या वर्षी अधिक महिना आला होता, तर माझ्या आईने तिच्या परीने किंवा माझ्या मम्मी पप्पाने त्यांच्या परीने यांना कपडे आणि चांदीची वस्तू दिली होती. तिथपर्यंत ठीक आहे. पण आता याच्यानंतर किती अधिक महिने आले, पण कधी त्यांनी कुठल्याही गोष्टीची वस्तूची मागणी नाही केली. का? सुशिक्षित लोकांचं घर आहे आमचं, प्रत्येकाचं असतं, पण विचार सुशिक्षित असणं महत्त्वाचं आहे. फक्त शिक्षण घेऊन नाही आमचं सगळं खानदान सुशिक्षित आहे किंवा सगळे शिकलेले लोक आहेत असं म्हणून फायदा नसतो. ते कितपत तुम्ही अंमलात आणतात हे महत्त्वाचं आहे. तर मला खरोखर तुमच्या मम्मींचं खूप थँक्यू म्हणून वाटतं, म्हणजे माझ्या सासूबाईंचं, की ज्यांनी खूप सपोर्ट केला मला प्रत्येक वेळी, की काय नसतं ते वानबिन, म्हणजे जेवढं दिलं तेवढं खूप ठीक आहे. म्हणजे त्यांची कधीही मागणी नव्हती कुठल्याही गोष्टीची. आणि आता त्यांना मुली नाही, तर त्यांनी आम्हाला खूप मुलीसारखं वाढवलं. आमच्या दोघीही सुनांना म्हणजे मुलीसारखं आमचा लाड करतात. आम्हाला आमचं मत मांडायची मुभा आहे त्या घरामध्ये. पण ठीक आहे, हा राहिला माझ्या घरचा विषय. अधिक महिन्याबद्दल मला बोलायचं आहे. ज्या लोकांचं आजही म्हणणं आहे ना की नाही अधिक मासामध्ये जावायला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, किंवा प्रत्येक मुलीच्या आईवडील जावायला बोलवतात, त्याचा मानपान करतात, म्हणजे पाय धुणे काय, हळदीकुंकू वाहणे काय, वाण देणं काय, परत एखादा दागिना देणं सोन्याचं वगैरे. तर बरीच पुरुष मंडळ आहे जे ह्या गोष्टी नाकारतं. पण जे नाकारत नाही त्यांनी आरामात घेतात ना, मला त्या मुलांच्या आईंना सांगायचं की ठीक आहे, आपण थोडंसं चेंज करूयात. दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन असतं ना, तेव्हा सांगा तुमच्या आईबाबांना की तुमच्या बायकोचे पाय धुवायला. कारण आमच्या आईपप्पांच्या मनात काहीच नाही, म्हणजे ज्या मुलींच्या, माझ्या तर काहीच नाही. ज्या मुलींच्या आईवडील तुमचे पाय धुतात ना, तुम्हाला मानपान देतात, तसं तुम्ही पण तुमच्या बायकोचं मानपान तुमच्या आईवडिलांकडनं करून घ्या ना. बघू कितपत होतं ते. घरची लक्ष्मी येते, तुमचा वंश वाढवते, सगळ्या घराची काळजी घेते. पाय बी धुवा, दागिने पण नका देऊ, फक्त तिला तो मान द्या, पूजा अर्चा करा तिची. लक्ष्मी आहे ना. पटलं तर नक्की पुढे शेअर करा, कारण बघणं खूप सोपं असतं पण करणं खूप अवघड आहे. पिढ्यानपिढ्या कित्येक मुलींच्या आईवडील हे करत आले. तो जर तुमच्या आईवडिलांना पण सांगा, बघा होते का. पटलं तर नक्की शेअर करा.